नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। 2-3 इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण डिस्कशन करणार आहे। गोल्डची एक छोटीशी स्ट्रॅटेजी पण तुम्हाला शॉर्टमध्ये इथं सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। त्या अगोदर बघा, एक्सेलमध्ये तुम्हाला एक अल्ट्रा स्टँडर्ड नावाचं अकाउंट भेटतं, म्हणजे अकाउंट टाईप आहे जो ज्याच्यामध्ये स्प्रेड कमी असतोय। तुम्ही नॉर्मली कोणता अकाउंट वापरता, स्टँडर्ड अकाउंट वापरता, पण स्टँडर्ड अकाउंटमध्ये थोडासा स्प्रेड तुम्हाला जास्त लागतो। त्यामुळे काही लोक म्हणतात की आम्हाला कमी स्प्रेडचं अकाउंट पाहिजे, तर तुम्ही अल्ट्रा स्टँडर्ड प्रेफर करा। कशा प्रकारे ओपन करायचं ते पण तुम्हाला मी आता प्रोसेस दाखवणार आहे। त्यानंतर 100%चा डिपॉझिट बोनस अजून पण चालू आहे बघा एक्सेलमध्ये। ज्यांना पाहिजे त्यांनी डिपॉझिट करू शकता, तुमच्या तिथं डॅशबोर्डवरती शो होत असेल। ठीक आहे, आता एक्सेल बंद झालेला आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम। पण त्याच्यानंतर सगळ्यात जर टॉपला कोणता ब्रोकर असेल आता सध्याला इंडियामध्ये तर एक्सेमच आहे माझ्या हिशोबानं तरी। ओके, 15 इयर कंप्लीट झालेत यावर्षी एक्सेमला, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा। त्याच्यामुळं भरपूर दिवसापासून हा ब्रोकर इथं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर यूज करायचं असेल तर तुम्ही बिंदास्त यूज करू शकता, असं मला पर्सनली म्हणणं आहे। ॲक्टिव्हवर ऑन रिस्कच चला, इकडे आपण स्क्रीनवरती जाऊया आता। तर आलेलो आहे बघा आपण एक्सेमच्या प्लॅटफॉर्मवरती। हे क्रोमवरती आहे बघा, ॲप्लिकेशनला थोडंसं वेगळं येईल तुमच्या, काही प्रॉब्लेम नाही। मी तर प्रेफर करतो तुम्हाला क्रोमवरती खरंच इझी आहे बघा। इथं बघा तुम्हाला अकाउंट टाईप दिसत आहे, अल्ट्रा लो स्टँडर्ड, त्यानंतर अल्ट्रा लो मायक्रो आणि स्टँडर्ड अकाउंट। तुम्हाला नॉर्मली कोणतं अकाउंट भेटलेलं असणार आहे, स्टँडर्ड अकाउंट सगळ्यांना भेटतंय, पण स्टँडर्ड अकाउंट थोडासा स्प्रेड जास्त आहे, पण 100%चा डिपॉझिट बोनस आहे, 50%चा डिपॉझिट बोनस आहे, ते पण एक बेनिफिटची गोष्ट आहे। त्या गोल्डमध्ये जर तुम्ही ट्रेड करत असाल तर मी प्रेफर करेन तुम्हाला अल्ट्रा लो स्टँडर्ड अकाउंट, ज्याच्यात स्प्रेड कमी आहे पण बोनस नाही आहे। आता ते कसं ओपन करता बघा, इथं बघा ओपन ॲडिशनल अकाउंटचा ऑप्शन आहे। जर तुम्ही ॲप्लिकेशन यूज करत असाल ना तर तुम्ही चेक करा बघा, ॲप्लिकेशनवरती होम पेजला आला ना, इथं असा तुमचा आयडी दिसेल, त्या आयडीच्या साईडला इथं 2 बाण दिसतील, एक लेफ्ट साईडला एक राईट साईडला, त्याच्यावर क्लिक करा आणि तिथं हिरव्या रंगामध्ये वरती न्यूज ऑप्शन येतो बघा, प्लस आयकॉन आणि न्यूज ऑप्शन येतो, त्याच्यावर क्लिक करा, तुम्हाला पण असाच एक इंटरफेस येईल। तर ओपन ॲडिशनल अकाउंटवरती मी क्लिक करतो। हे बघा, ओपन ॲडिशनल अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर ना काय वेळेस ना फायनान्शियल इन्फॉर्मेशन भरायला होते बघा, ती इन्फॉर्मेशन भरा, जे जमतंय ते, नाही जे इन्फॉर्मेशन माहीत नाही त्याला डॅश करून टाका। आता त्यानंतर मग तुम्हाला असेल तर कंटिन्यूवरती क्लिक करा। इथं बघा स्टँडर्ड मायक्रो, अल्ट्रा लो स्टँडर्ड, अल्ट्रा लो मायक्रो शेअर्स आहे, आपल्याला फालतू भानगडीत पडायचं नाही, मी तुम्हाला बाकी सांगणार पण नाही, सरळ येईन अल्ट्रा लो स्टँडर्डवरती। अल्ट्रा लो स्टँडर्डवरती या, कंटिन्यूवरती क्लिक करा। इथं बघा लेवरेज घ्या 1:1000, काय प्रॉब्लेम नाही, करन्सी USD, नेम ऑफ अकाउंट अल्ट्रा लो मायक्रो, खाली बघा हॅव पार्टनर कोड विसरायचं नाही, अजिबात विसरायचं नाही। ठीक आहे, हॅव पार्टनर कोडवरती क्लिक करा, पार्टनर कोड टाका इथं ABHI अभि 100चा। ओके, पार्टनर कोड टाकला, त्यानंतर इथं ID क्लिअरवरती क्लिक करा, कंटिन्यूवरती क्लिक करा बघा। आणि हे ज्या आता कंटिन्यूवरती क्लिक करूया, एक पासवर्ड तयार करा म्हणते, मी एक पासवर्ड तयार करून घेतो। ठीक आहे, इथं एक पासवर्ड तयार केलेला आहे, पण कोणताही तयार करा तुमच्या हिशोबाने, जो तुम्हाला MT5ला लॉग इन करायचं असेल तर यूज करू शकता। कंप्लीटवरती क्लिक करा, कंप्लीटवरती क्लिक केल्यानंतर बघा आता तुम्हाला इन्फॉर्मेशन इथं भेटून जाईल। तर बघा इथं आपल्याला इन्फॉर्मेशन भेटलेली आहे, मेटा ट्रेडर लॉग इन, हा बघा हा लॉग इन आयडी, हा आयडी मला एकदा पाठवा, तुम्ही सगळेजण चेक करून घ्या अंडर आले की नाही अकाउंट। त्यानंतर हा सर्व्हर बघा, MT5चा 5वा सर्व्हर, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुम्ही सिलेक्ट करत नाही, नुसतं MT5 सिलेक्ट करता, MT5चा 5वा, तुम्हाला 6वा येईल, 7वा येईल, 8वा येईल, जसं येईल तसं येऊन जाईल। ठीक आहे, तर हे अशा प्रकारे एक ॲडिशनल अकाउंट ओपन झालं आहे। तर मेंबर एरियामध्ये येऊया आपण, 565 शेवट आहे बघा अकाउंट नंबरचा, हे बघा 565 इथं अकाउंट नंबर आला आहे। डिपॉझिटचा व्हिडिओ पण टाकला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, डिपॉझिट तुम्ही कसं करायचं बघून घ्या, किंवा आपली सेपरेट डिपॉझिट विड्रॉल मेथडसाठी पण तुम्ही टेलिग्रामवरती मेसेज करू शकताय। ठीक आहे, मोठी अमाऊंट जर असेल तुम्हाला ती 40-50 हजार डिपॉझिट करायचं तर पर्सनल मला मेसेज करा, त्यानंतरच डिपॉझिट करा। ओके, इथं बघा कॅशबॅकचं पण चालू आहे, गेट अनलिमिटेड कॅशबॅक म्हणते, ते पण तुम्ही जॉईन करू शकताय। खाली बघा बोनस वगैरे सगळं काही आहे। ठीक, आता कसं झालेलं आहे, एक्सएनएसचा तर प्रॉब्लेम झाला आहे, थोडासा इश्यू झालेला आहे, नवीन रजिस्टर थांबलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण एक्सेमला प्रेफर करू शकता। बोनसचं तुम्हाला सांगितलेलं आहे, अकाउंट टाईप तुम्हाला सांगितलं, तुम्ही म्हणता स्प्रेड जास्त आहे, अजिबात नाही, ते अकाउंट टाईपवरती डिपेंड असतं। ॲज अ ट्रेडर तुम्हाला एवढं कमी नॉलेज तरी कमीत कमी पाहिजे थोडंसं। आता ॲनालायसिसवरती येऊया आपण, गोल्डवरती जाऊया। ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तर मग कसं आहे तुम्हाला सांगतो, ॲनालायसिस तर जमलंच पाहिजे, पण त्या सगळ्यासोबत ह्या गोष्टी पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं। थोडंसं ॲनालायसिसवरती जाऊया, गोल्डचं चार्ट ओपन करूया। हे बघा, पहिली गोष्ट टाईम फ्रेम कोणती यूज करायची ह्याच्यातच सांगतो मी तुम्हाला। गोल्डचा एक छानसा कोर्स पण येणार आहे, गोल्डचा कोर्स येईल फ्रीमध्ये, येईल, काय प्रॉब्लेम नाही। नेहमी गोल्ड लक्षात ठेवा, मार्केटचं स्ट्रक्चर नेहमी बघायचं, बघा कसं मार्केट नेमकं मुवमेंट काय करतंय, आणि 15 मिनिटं टाईम फ्रेम ठेवा आणि मुवमेंट बघा। आता मुवमेंटमध्ये तुम्हाला काय दिसतंय, हे बघा, इथून गेलं वरती, खाली आलं, वर गेलं, खाली वर, खाली वर, थांबलं, वरती ब्रेकआउट केला, परत रिट्रेसमेंटला आलं, म्हणजे एक मार्केटला असं हायचं स्ट्रक्चर आपल्याला इथं बघायला भेटते। 15 मिनिट टाईम फ्रेम आणि ट्रेंड सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, मी जेवढं बघितलेलं तेवढं। लिक्विडिटी इम्पॉर्टंट आहे, लिक्विडिटी, ट्रेंड, ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत। हे बघा हा ट्रेड बघा, हा ट्रेड तुम्ही सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा। इकडं बघा अपसाईड रॅली आहे मार्केटमध्ये, इकडं बघा अपसाईड। आपण याचा प्रॉपर व्हिडिओ बनवूया, पण प्रॉपर व्हिडिओ
बनवायच्या आधी थोडंसं शॉर्टमध्ये समजून घ्या. बघा रिट्रेसमेंटला आल्यानंतर आपण इथं बाय साईडला एंट्री बनवण्याचा प्रयत्न करतो. फिप टाकतो. सगळ्यात पहिल्यांदा बघा इथं हे एक ह्यूज रिजेक्शन पॉईंट आहे. मिस्टेक झाली आपली. ह्यूज रिजेक्शन पॉईंटमुळे इथं लिक्विडिटी होती. आपण इथं बाय डायरेक्शन एंट्री मारली. 52 पिपची मार्केटमध्ये एक मुवमेंट आलेली होती, आपल्याला बघायला भेटली. ठीक आहे. तर बऱ्याच लोकांनी हा ट्रेड बुक करून घेतला होता. आपण बघा मोस्ट ऑफ द एंट्री मारतोय हॅमर कॅन्डलवरती, फिपमध्ये एंट्री मारतोय. ओके. हॅमर इनगल्पिंग ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतोय. ठीक आहे. आता मुवमेंट बघणं सगळ्यात इम्पॉर्टंट. मी शॉर्टमध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो. बघा शॉर्टमध्ये थोडंसं स्ट्रॅटेजी समजून घेण्याचा प्रयत्न करा. लिक्विडिटी कुठं असते, रिटेलरचं एसएल कुठं असते, तर ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं समजून घेण्याचा तुम्ही सगळेजण प्रयत्न करा. मी शॉर्टमध्ये सांगतो, नंतर कोर्समध्ये हे फुल एक्सप्लेनेशन येईल. हे बघा हे स्ट्रक्चर बघा मार्केटचं लोवर लो मारला मार्केटनं खाली. ठीक आहे. त्यानंतर अजून एक लो मारल्यासारखं केलं. आता आपलं मार्केटला जर खाली जायचं होतं तर एवढ्या लो मारल्यानंतर मार्केटनं इथून ब्रेकडाऊन करून खाली जायला पाहिजे होतं. पण मला सांगा लोवर लो बनल्यानंतर लिक्विडिटी कुठं आहे, अपसाईडला अवेलेबल आहे. लिक्विडिटी अपसाईडला अवेलेबल आहे. डायरेक्ट एंट्री मारली का नाही, रिसेंट जो रेजिस्टन्स तयार झाला त्याचा ब्रेकआउट होऊ दिला, सस्टेन होऊ दिलं मार्केट आणि मग बाय डायरेक्शन एंट्री मारली. मी तुम्हाला इन शॉर्ट सांगतोय कसं बाबा कशा एंट्री बनवायचे, नेमकं कधी अवॉइड करायचं आहे. त्याच्या आधी बघा इथं एक बाय डायरेक्शनला आपण एंट्री केलेली होती. ग्रुपवरती बघा तुम्ही जाऊन, इथं बाय डायरेक्शनला एंट्री केली होती. ह्याचं तर रिझन किती सिंपल होतं बघा. मार्केट चालू झालं, इथून वरती गेलं, एम पॅटर्नचा फॉर्मेशन केलं, इथं क्लोजिंग प्राईस होती, तिचा ब्रेकडाऊन केला, रिटेलर सगळे सेल साईड ॲक्टिवेट झाले म्हणून आपण बाय डायरेक्शन एंट्री मारली. आता सेम बघा ह्या ब्रेकडाऊनवरती आपण इथं सेल डायरेक्शनला पण एंट्री मारली होती. हा सेल का मारला होता मला सांगा. इकडं बघा, इकडे एम पॅटर्न आहे, त्यानंतर इकडं पण एम पॅटर्न म्हणला. आता मला सांगा इथं येऊन हंटिंग केली मार्केट, नाही तर डबल हंटिंग करणार नाही मार्केट. हंटिंग करायची असती तर ते वर गेलं असतं मार्केट. पण आपण काय केलं, मग सरळ नेकलाईन ब्रेकडाऊन केली, सस्टेन झालं मार्केट खाली. सस्टेन झाल्यानंतर आपण सेल साईडला एंट्री मारली होती. हा पण ट्रेड एकदम इझी होता. एकदम रिलेटेड ट्रेड आहेत बघा. तुम्ही थोडंसं रिलेशन, स्ट्रक्चर, पॅटर्न, रिटेलर काय करतात हे बघायला चालू केलं ना, गोल्ड तुम्हाला इझी जाईल. ओके. एकदम शॉर्टमध्ये मी थोडं ओव्हरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करतोय स्ट्रॅटेजीचा, तर तुम्ही सगळेजण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. थोडंसं फिबला पण तुम्ही यूज करू शकता ह्याच्यामध्ये. आता जसं ॲज अ स्ट्रक्चर तुम्ही बघायला गेला, मार्केटचं स्ट्रक्चरनुसार बघायला गेला तरी असं वरती जाईल, खाली येईल आणि इथून एक चांगलं येऊन असं एक हायर स्ट्रक्चर बनायला झालं की अपसाईडला मुवमेंट येईल मार्केटमध्ये. हे अशा प्रकारे मार्केटचं स्ट्रक्चर असतं आहे. हे असं आपण समजून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता गिव्हवेचे अनाउन्समेंट पण आहे बघा, त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांनी नीट बघायचा आहे. गिव्हवेचा क्रायटेरिया तुम्हाला सांगतो, पण आधी भरपूर कमेंट करा. गिव्हवेसाठी इंटरेस्टेड आहात का? टोटल 1 लाख रुपयाचा आपण गिव्हवे करणार आहे. मी फर्स्ट टाइमच असा गिव्हवे करतोय. ठीक आहे. तर तुम्ही सगळं इंटरेस्टेड आहात का, एक्साइटेड आहात का सांगा. कशासाठी? गोल्डच्या कोर्ससाठी जो की फ्रीमध्ये येणार आहे, त्यानंतर 1 लाख रुपयाचा गिव्हवे होणार आहे. या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही एक्साइटेड आहात का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला शेअर आले भरपूर असे आणि कमेंट आल्या तरच मी गिव्हवे करणार आहे, कोर्स फ्री देणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. हे गोल्डचं थोडं शॉर्ट समजतंय का सांगा. एकदम ओव्हरव्ह्यू दिलेला आहे नुसता मी. त्यानंतर डीपमध्ये सांगितल्यानंतर इझिली समजून जाईल तुम्हाला. ओके. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर एक्सएमच्या अकाउंट ओपनिंगची लिंक दिली आहे, पार्टनर कोड दिला आहे बघा. अकाउंट ओपन करा, आयडी व्हॉट्सअप करा किंवा टेलिग्रामला पाठवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.